मौजे खानापूर तालुका देगलूर येथील इंदिरा आवास नगर या ठिकाणी सध्या अवैध आणि बेकायदेशीररित्या शिंदी आणि दारू विक्री होत असल्याची तक्रार नागेश पलपवार यांनी आणि सबंध गावकऱ्यांनी गावातील नागरिकांच्या सह्यांनिशी जिल्हाधिकारी नांदेड, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड, उपजिल्हाधिकारी देगलूर, तहसीलदार देगलूर आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर यांना दिली आहे। अवैधरित्या होत असलेल्या सिंधी आणि दारूमुळे इंदिरा आवास नगरमध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची उदाहरणं आहेत। शिवाय या सिंधी आणि दारूमुळे या भागात अनेक परिवार उघड्यावर येऊन संसार देशोधडीस लागले असल्याचंही तक्रार देत असल्याचं तक्रारदारानं सांगितलेलं आहे। इंदिरा आवास हा अगदी गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाचा भाग असून दिवसभर राब काम करून मिळालेल्या पैशातून दारू आणि सिंधी प्राशन करीत असल्यानं परिवार अनेक वेळा उपाशीपोटी झोपत असल्यानं सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नागेश पलपवार यांच्या नेतृत्वात दारू आणि सिंधी तत्काळ बंद करण्यासंदर्भात तक्रार दिली आहे। तक्रारीच्या अनुषंगानं तहसीलदार देगलूर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर यांना पत्र दिलंय। मात्र निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर यांनी सदरील पत्रास केराची टोपली दाखवत जाणून बुजून कार्यवाहीसाठी बनवाबनवी करत असल्याचंही तक्रारदारानं बोलून दाखवलं आहे। लोकांच्या जीवापेक्षा त्यांना आपला हप्ता महत्त्वाचा असल्याचं दिसून येत आहे, म्हणूनच की काय कार्यवाहीसाठी टाळाटाळ करीत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया इंदिरा आवास नगर येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। दारू आणि सिंधी चालकावर कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर यांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणीही करण्यात आलेली आहे। तसेच तत्काळ कार्यवाही न केल्यास दिनांक 9/3/2026 रोजी उपविभागीय कार्यालय देगलूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार असल्याचंही तक्रारदारानं सांगितलंय। प्रशासन कार्यवाही करून नागरिकांना न्याय देईल की आपला हप्ता वाचवण्यात यशस्वी होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।